दोन्ही व्यासपीठावर उपस्थित आहेत। तर मी सरांच्या नेतृत्वामध्ये माननीय व्यासपीठावर उपस्थित जे काही मान्यवर असतील सत्तेमधले यांना विनंती करतो की या समाजानं आपल्या विधानसभेला एक लोकप्रतिनिधित्व दिलं आहे। ज्या समाज या अकोटसारख्या एका बलाढ्य नगरपालिकेचा नगराध्यक्ष देऊ शकतो त्या समाजासाठी निश्चित आपल्या वंचित बहुजन आघाडीने काहीतरी करायला हवं की जेणेकरून आता विखे पाटील यांना जे काही पालकमंत्री असतील त्यांनी इथं एक स्मारक व्हावं, अंजनगावला स्मारक व्हावं। तर माझी सुद्धा अशी विनंती आहे वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस कमिटीला की या समाजाचं नेतृत्व गुण पाहता, या समाजाची संख्या पाहता तर अकोट क्षेत्रामध्ये संत रूपलाल महाराजांचं एखादं स्मारक असावं आणि यासाठी वंचित बहुजन आघाडीनं पुढाकार द्यावा अशी मी त्यांना शाळेच्या वतीनं आणि माननीय विनोद भाऊ अस्वार यांच्या वतीनं आग्रही मागणी करतो। तर विनोद भाऊ यांच्यासाठी एवढेच की प्रत्येक क्षेत्रात उमटावा आपला कर्तृत्वाचा ठसा, प्रत्येक क्षेत्रात उमटावा आपल्या कर्तृत्वाचा ठसा, शुभचिंतन हेच आमचे, आपण दीर्घायुष्य असा, आपण दीर्घायुष्य असा। मंडळी, आपण ज्या कार्यक्रमाची वाट पाहता तो कार्यक्रम आता अगदी 2-4 मिनिटात येऊन ठेपला आहे। तर तो कार्यक्रम म्हणजे नृत्य, ज्यासाठी आपण इथं सगळेजण एकत्रित झालो आहे आणि तुमचे डोळे आसुसलेले आहेत तो कार्यक्रम पाहण्याकरता। मग नृत्य म्हणजे काय? तर नृत्य खुशी का इजहार है, नृत्य खुशी का इजहार है, यह राधा कृष्ण का प्यार है। नृत्य खुशी का इजहार है, यह राधा कृष्ण का प्यार है, आनंद का अनोखा त्योहार है, आनंद का अनोखा त्योहार है, नृत्य सभी कलाओं का निखार है, नृत्य सभी कलाओं का निखार है। तर यानंतर मी माझ्यावरील भार येथे कमी करतो आणि माझे जे सहकारी कुमारी सरकडे मॅडम आणि भारते मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी यानंतरची रूपरेषा सांभाळावी आणि मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी वरंड्यामध्ये स्थानापन्न व्हावं आणि जाता